मित्रो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर राजकुमार मरे, रयत शिक्षण संस्थेचे श्रीपतराव कदम महाविद्यालय शिरवळ. येऊ घातलेल्या 19 फेब्रुवारीच्या शिवजयंतीच्या निमित्तानं जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज या विषयावरती बोलत आहे. आपल्याला इतिहासात असणारे महापुरुष आणि या महापुरुषांचं कार्य हे त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आठवणं आणि त्या कार्यांचा गौरव करणं हे आपलं एकंदरीत कर्तव्य आहे. आणि त्या कार्यातला काही भाग अंगीकारणं हे सुद्धा एक आपली महत्वाची जबाबदारी आहे. शिवाजी महाराजांनी 17व्या शतकात हिंदवी स्वराज्याची केलेली निर्मिती ही भारताच्या इतिहासातला एक सोनेरी क्षण होता. सगळीकडे असणारी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, अत्यंत बिकट परिस्थिती आणि या काळात त्यांनी बाल मावळ्यांना किंवा सवंगड्यांना सोबत घेऊन रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि स्वराज्य निर्मितीचे कार्य हाती घेतले. इतिहासात एखादी घटना जेव्हा घडते ती कोणत्या परिस्थितीत घडते तिला जास्त महत्व असतं. हिंदवी स्वराज्याची निर्मिती झालेला काळ हा अत्यंत बिकट होता की ज्या काळात इस्लामी आक्रमणाचा धोका वाढलेला होता. भारतात मुस्लिम सत्ताधीशांचं वर्चस्व वाढलेलं होतं. वतनदारांची बेबंदशाही वाढलेली होती. सामान्य माणसाला किंवा रयतेला वाली उरलेला नव्हता. अशा काळात शिवाजी महाराजांनी एकंदरीत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि म्हणूनच ती इतिहासातली एक वेगळी घटना म्हणून आपल्याला तिची नोंद करावी लागेल. अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीवरती स्वारी करून एकंदरीत देवगिरीचा पाडाव केला आणि भारतात इस्लामाच्या प्रसाराला सुरुवात झाली. विजयनगरचं साम्राज्य 1565च्या तालिकोटच्या लढाईनं नष्ट झालं आणि भारतातली असलेली हिंदू राज्य नष्ट झाली आणि सर्वत्र इस्लामी राज्यांचा प्रसार हा मोठ्या प्रमाणावरती झाला. मध्ययुगीन काळाचा जगाचा इतिहास जर आपण पाहिला तर राजसत्ता आणि धर्मसत्ता याच्यामध्ये फारसा फरक नव्हता. राजसत्ता आणि धर्मसत्ता या हातात हात घालून चालत होत्या. एखाद्या राजानं आपलं राज्य निर्माण केलं की तिथल्या जनतेवरती आपला धर्म लादणं, आपला धर्म प्रसार करणं किंबहुना तिथल्या जनतेला धर्मांतर करून आपल्या धर्मात घेणं हा एक नित्याची बाब घडलेली होती. सण उत्सव किंवा अन्य बाबी साजऱ्या करण्यावर बंधनं घातली जात असायची आणि अशीच घटना महाराष्ट्रात आणि भारतात देखील घडलेली आपल्याला पाहायला मिळते. इस्लामी राजवटी बरोबर त्यांच्या फारशी, उर्दू यासारख्या भाषा राज्यकारभारात आल्या. मुस्लिम सणांचं वर्चस्व वाढलं आणि दुसऱ्या बाजूला हिंदू धर्म, हिंदू संस्कृती याच्यावरती एक मोठा आघात झाला आणि त्याच्यामुळं हिंदू संस्कृती नष्ट होते की काय अशी परिस्थिती 17व्या शतकामध्ये निर्माण झालेली होती. महाराष्ट्रात किंवा देशात अनेक वतनदार होते, अनेक सरदार घराणी होती, पण ही सरदार घराणी बड्या सत्तांची, मोगल असतील, आदिलशाही असेल, निजामशाही असेल, कुतुबशाही असेल, अशा लोकांच्या पदरी वतनदार म्हणून नोकरी करण्यात धन्यता मानत असायचे. त्यामुळं सामान्य जनतेला कुणी वाली उरलेला नव्हता. वतनदार चैनी विलासी जीवन जगत असायचे. चैनी विलासी जीवन जगण्यामध्येच त्यांना आनंद वाटत असायचा. गुंड, दरोडेखोर, पुंड अशा लोकांचा सामान्य माणसाला उपद्रव वाढलेला होता आणि म्हणून रयतेला कोणी वालीच नाही अशा प्रकारची परिस्थिती ही 17व्या शतकामध्ये आपल्याला निर्माण झालेली पाहायला मिळते. आणि म्हणून अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये माणसाच्या मनामध्ये स्वराज्याची भावना निर्माण करणं, माणसाच्या मनामध्ये स्वातंत्र्याची भावना निर्माण करणं हे अत्यंत अवघड असं काम शिवाजी महाराजांनी केलं. आणि म्हणून भारताच्या इतिहासातली ही सगळ्या घटनेपेक्षा एक वेगळी घटना आहे. म्हणून इतिहासात तिचं नाव सुवर्णाक्षरानं लिहिलं पाहिजे. कारण कुठेही आपल्याला अनुकूल परिस्थिती दिसत नाही. संपूर्ण भारतभर इस्लामाचं वर्चस्व आहे आणि अशा परिस्थितीत बलाढ्य असणाऱ्या मोगल सत्तेला, बलाढ्य असणाऱ्या आदिलशाहीला विरोध करण्याची क्षमता महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या इतर सत्ताधीशामध्ये नव्हती. ही परिस्थिती असताना सुद्धा महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या मनामध्ये स्वधर्म, स्वसंस्कृती आणि स्वराज्य याच्याविषयीची भावना निर्माण करण्याचं एक महान कार्य शिवाजी महाराजांनी केलं. आणि म्हणूनच ते एक वेगळा राज्यकर्ता म्हणून एका वेगळ्या राज्यकर्त्याच्या पंक्तीत जाऊन बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. हिंदवी स्वराज्य स्थापनेची एकंदरीत प्रेरणा राजमाता जिजाबाईंनी लहानपणापासूनच दिली होती.
राजमाता जिजाबाईंचे स्वतःचे वडील लखोजी जाधव हे एकंदरीत निजामशाहीच्या पदरी चाकरी करत होते. शहाजी राजांनी निजामशाही, आदिलशाही, मोगल या सगळ्यांच्या पदरी चाकरी केल्या, पण त्यांच्या नशिबी काय आलं? लखोजी जाधवाचा भर दरबारात खून झाला. शहाजी राजांना आदिलशाहीनं, मुस्तफा खानानं आणि अफजल खानानं बेड्या ठोकून आदिलशाही दरबारात हजर केलं. म्हणजेच दुसऱ्याची वतनदारी करण्यात, दुसऱ्याची चाकरी करण्यात फारसं काही स्वारस्य नाही. आणि म्हणून राजमाता जिजाबाईंनी जे आपल्या पित्याच्या नशिबी आलं, जे आपल्या पतीच्या नशिबी आलं, ते किमान आपल्या मुलाच्या नशिबी येऊ नये ही त्यांची तळमळीची इच्छा होती. आणि म्हणून बाल शिवबाच्या मनामध्ये लहानपणापासून त्यांनी स्वराज्याची भावना किंवा स्वातंत्र्याची भावना निर्माण करायला सुरुवात केली. त्याच्यासाठी त्यांनी रामायण, महाभारत यासारख्या धर्मग्रंथातले काही उदाहरणं देऊन एकंदरीत हिंदू धर्म आणि संस्कृती याच्याविषयीची एक प्रेरक भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण केली. आणि म्हणून लहानपणापासूनच शिवाजी महाराजांचं एकंदरीत जे मन आहे हे स्वराज्यासाठी आसुसलेलं होतं. स्वराज्य स्थापन झालं पाहिजे ही एकंदरीत त्यांची भावना असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून राजमाता जिजाबाईंच्या आशीर्वादानं बाल शिवबानं आपल्या लहान वयात, म्हणजे आपण म्हणतो 16व्या वर्षी आपल्याला काय कळतं, 19 फेब्रुवारी 1630 ला जन्म झाला आणि 1645 ला रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन आपल्या लहान लहान सवंगड्यासोबत एक स्वराज्य स्थापनेचं उच्च स्वप्न पाहणं ही फार मोठी क्रांतिकारक घटना होती. त्या वयाचा जर विचार केला तर 16 वर्ष वय म्हणजे या इतक्या लहान वयात इतकं मोठं स्वप्न पाहणं आणि ते प्रत्यक्षात उतरवणं हे इतिहासात काही क्वचितच प्रसंगी घडलेलं आपल्याला पाहायला मिळतं किंवा दिसून येतं. 1646 साली रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली आणि सगळ्या जनतेला, सामान्य माणसाला हे दाखवून दिलं की हे स्वराज्य तुमच्यासाठी आहे, तुमच्या कल्याणासाठी आहे. इथून पुढे सामान्य माणसावरती कुठलाही अन्याय होणार नाही ही एकंदरीत आश्वासन त्यांनी जनतेला दिलं. स्वधर्म, स्वसंस्कृती याचं रक्षण करण्याची जबाबदारी त्यांनी स्वतःवरती घेतली आणि त्याच्यामुळे सामान्य स्तरातली, अगदी गरीबातली गरीब माणसं शिवाजी महाराजांकडे आकृष्ट झाली. इतिहासामध्ये अशी काही थोडकी व्यक्तिमत्व आहेत की ज्यांना सामान्य जनतेला स्वतःकडे आकृष्ट करून घेणं, आपल्या भोवती आकृष्ट करून घेणं आणि आपल्या कार्यासाठी त्याला तन मन धन वापरून एकंदरीत निष्ठेनं काम करायला भाग पाडणं हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनीच एकंदरीत केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून कुणीतरी आपल्या स्वधर्म आणि स्वसंस्कृतीसाठी पुढे येतोय, स्वराज्य निर्मितीसाठी पुढे येतोय हे पाहिल्यानंतर सामान्य माणसं देखील शिवाजी महाराजांकडे आकृष्ट झालेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणूनच हिंदवी स्वराज्य निर्मिती ही भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासातली एक क्रांतिकारक घटना असलेली आपल्याला पाहायला मिळते किंवा दिसून येते. रायरेश्वराच्या मंदिरात 1646 ला शपथ घेतल्यानंतर एकंदरीत त्यांनी आपल्या बाल सवंगड्या सोबत एकत्रित येऊन त्यांनी तोरणा जिंकला. 1646 ला राजगड जिंकला. त्याच्यानंतर 1647 ला त्यांनी पुरंदर, चाकण, कोंढाणा जिंकला आणि एकंदरीत स्वराज्य निर्मितीचं हे कार्य हाती घेतलं. आणि तिथून पुढे एकंदरीत काही महत्वाचे प्रसंग आपल्याला सांगता येतील, शिवचरित्रातले काही महत्वाच्या घटना ज्या सांगता येतील की ह्या 28 वर्षाचा काळ 1646 ते 1674 हा 28 वर्षांचा काळ हा हिंदवी स्वराज्य निर्मितीचा काळ होता. आणि या काळात अत्यंत विचारपूर्वक, म्हणजे राज्यकर्ता असावा पण त्याच्याकडे प्रचंड बुद्धिमत्ता असली पाहिजे, त्याच्याकडे प्रचंड चातुर्य असलं पाहिजे, चाणाक्षपणा असली पाहिजे, रणनीती, युद्धनीती याच्यात तो कुशल असला पाहिजे. आणि ही सर्व गुण शिवाजी महाराजांच्या अंगी ओतप्रोत भरलेले होते. म्हणूनच ते जाणता राजा ठरले, म्हणूनच ते रयतेचा राजा ठरले, म्हणूनच ते एक उत्कृष्ट प्रशासक ठरले, म्हणूनच ते एक राष्ट्रीय लष्कराची निर्मिती करणारे व्यक्तिमत्व ठरलं. आणि म्हणूनच इतिहासात त्याची नोंद एका वेगळ्या पद्धतीने झालेली आपल्याला पाहायला मिळते. हे प्रसंग जर आपण पाहिले की सुरुवातीला आपल्याला मोठ्या सत्तांशी विरोध घेऊन चालणार नाही. जेमतेम 12-12.5 हजार एवढं सैन्य आहे आणि एवढ्या सैन्यानिशी आपण कुणाशी लढायचं हा मोठा बाका प्रसंग त्यांच्या समोर होता. आणि म्हणून त्यांच्या शहाजी राजांच्या जहागिरीला चिटकून असलेला जो जावळीचा प्रांत आहे, या जावळीचा प्रांत हा दुर्गम प्रांत होता. प्रचंड असं घनदाट अरण्य, सह्याद्रीचे उंच उंच कडे आणि या उंच उंच कड्यावर असणारे दुर्गम असे किल्ले हे एकंदरीत हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी आपल्याला उपयोगी पडतील हा चतुरपणा होता, हा चतुरपणा होता. आणि त्यातून त्यांनी जावळी जिंकून घेण्याचा निर्णय घेतला.
चंद्रराव मोरेंशी झालेल्या मतभेदातून त्यांनी 1656 जावळीवरती स्वारी केली आणि जावळीचा प्रदेश जिंकून घेतला. जावळीचं लष्कर आपल्या लष्करात सामील करून घेतलं आणि त्यामुळेच रायरी सारखा किल्ला त्यांच्या ताब्यात आला. त्याच प्रदेशात आपल्याला पुढे प्रतापगड पाहायला मिळाला की ज्या किल्ल्यांनी पुढे हिंदवी स्वराज्याची आबरू राखली, ज्या किल्ल्यांनी पुढे हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीमध्ये एक मैलाचा दगड साबित झालेले आपल्याला पाहायला मिळतात किंवा दिसून येतात. आणि म्हणून हे क्षण अत्यंत महत्वाचे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आदिलशाहीवर हल्ला होणं, आदिलशाहीच्या ताब्यातील म्हणजे ज्या मोऱ्यांच्या 9 पिढ्या जावळीवरती राज्य करत होत्या त्या मोऱ्यांचं घराणं नष्ट केल्यामुळं आदिलशाही पुरती हादरून गेली आणि काय करावं, शिवाजी महाराजांचा बंदोबस्त कसा करावा हा मोठा प्रश्न आदिलशाही दरबारापुढे निर्माण झाला. आणि म्हणून आदिलशाही दरबारानं आपल्या दरबारातील सर्वात बलाढ्य असणारा जो उमराव आहे अफजल खान याला शिवाजी महाराजांवरती पाठवून देण्याचा निर्णय घेतला. अफजल खान विजापूरनं निघालेला असताना रस्त्यातून येत असताना आदिलशाहीनं फरमान जारी केलं. महाराष्ट्रातले जेवढे आदिलशाही वतनदार होते, सरदार होते, देशमुख होते, जी काही सगळी मंडळी होती त्यांनी अफजल खानाला सहकार्य करावं अशा प्रकारचा आदेश जारी केला. आणि बघता बघता अफजल खानाचं वाई प्रांतात येईपर्यंत 34 ते 34.5 हजार सैन्य त्याच्याकडे झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. अफजल खान मंदिरांचा विध्वंस करत होता. तुळजापूर, पंढरपूर, शिखर शिंगणापूर, जेजुरी अशा देवस्थानांना त्यांनी त्रास दिला, उपद्रव दिला. त्याला वाटत होतं की शिवाजी महाराज आपल्यावर लष्कर घेऊन चालून येतील आणि आपल्याला तिथं शिवाजी महाराजांचा सामना करता येईल. पण शिवाजी महाराजांनी इथं बुद्धिचातुर्याचा उपयोग केला. प्रचंड असणारं बुद्धिचातुर्य त्यांनी दाखवलं की अफजल खानासारख्या बलाढ्य असणाऱ्या शत्रूशी की जो 34,000 सैन्य घेऊन आलाय त्याच्यावर समोरासमोरचं युद्ध आपल्याला परवडणार नाही, किंबहुना ते आपण जिंकू शकणार नाही. आणि म्हणून आपण महाराजांनी जावळीला जाण्याचा किंवा प्रतापगडावर जाण्याचा निर्णय घेतला. अफजल खान हा आदिलशाहीचा सगळ्यात बलाढ्य उमराव होता. त्याला एकंदरीत आपल्या पराक्रमावरती, आपल्या शक्तीवरती प्रचंड गर्व होता. पण असा असणारा अफजल खान हा आपल्यावरती चालून येतोय हे पाहिल्यानंतर शिवाजी महाराज स्वतः प्रतापगडावरती गेले. ही रणनीती होती, ही युद्धचित्राची निवड होती. क्रिकेटचा सामना आपण पाहतो, मैदान जर व्यवस्थित नसेल तर सामना हरायला फार काही वेळ लागत नाही. रणक्षेत्राची निवड ही इतिहासात अनेक युद्धांच्या वेळी दिसून आली आहे. भारताच्या इतिहासात पानिपतची 3 प्रसिद्ध युद्ध झाली ती रणक्षेत्राची निवड करूनच झाली. तसंच रणक्षेत्राची निवड ही महत्वाची होती. अफजल खानासारख्या बलाढ्य शत्रूला आपण समोरासमोरच न लढता त्याला एकंदरीत जावळीला बोलवून घ्यायचं, त्याच्या 34,000 सैन्यापासून त्याला बाजूला पाडायचं आणि मग त्याला पराभव करायचा हे डावपेच शिवाजी महाराजांनी आखले. आणि वकिलामार्फत झालेल्या चर्चेत अफजल खानाला आपण खूप घाबरतोय असं त्यांनी भासवलं आणि अफजल खान इथंच फसला. शिवाजी महाराज आपल्याला घाबरतायत, प्रचंड भीतायत अशी एकंदरीत पंताजी गोपीनाथ हा जो शिवाजी महाराजांचा वकील होता त्यानं तसं हुबेहूब चित्र निर्माण केलं. मी सांगितलं की शिवाजी महाराजांकडे माणसं अत्यंत उत्तम होती, सांगितलेलं काम अत्यंत व्यवस्थितपणे ते करत होती. पंताजी गोपीनाथला हे सांगितलं होतं की अफजल खानाचा खरा हेतू काय आहे, तो वडिलाप्रमाणे भेटायला आलाय की घातपात करायला आलाय, हे पंताजी गोपीनाथनं काढून घेतलं. आणि दुसरी एक गोष्ट त्याला अत्यंत महत्वाची अशी सांगितली होती की तो अफजल खान कशाला आलाय हे काढून घे, त्याचं काम काय आहे, तो भेटीसाठी आलाय का काय दगाफटका करायला आलेला आहे. कारण अफजल खानानं अनेक जणाला, सिरियाचा राजा कस्तुरी रंग असेल त्याला असंच बोलवून घेऊन चर्चेच्या वेळी त्याचा खून घडवून आणलेला होता. विजापूरचा वजीर मोहम्मद खानाचा खून घडून आलेला होता. शहाजी राजांना घेऊन या म्हटलं तर बेड्या ठोकून हा दरबारात हजर केलं होतं. म्हणजे अशा प्रकारे भोसले घराण्याशी शत्रुत्व असलेला अफजल खान हा खरंच भेटायला आलाय का, तो प्रेमाने भेटायला आलाय की दगाफटका करायला आलाय, हे पंताजी गोपीनाथनं काढून घेतलं. आणि या दोन्ही ठिकाणी अफजल खानाला फसवण्यात पंताजी गोपीनाथ यशस्वी ठरला. अफजल खान हा पराक्रमाच्या आणि गर्वाच्या याच्यात त्याला कळलं नाही आपण आपलं रणक्षेत्र सोडतोय, आपण आपलं सैन्य सोडतोय. आणि अशा पद्धतीनं अफजल खानाला प्रतापगडावर जेमतेम माणसं घेऊन यायला भाग पाडलं. आणि 10 नोव्हेंबर 1659 ला प्रतापगडाच्या पायथ्याशी एकंदरीत शिवाजी महाराजांनी अफजल खानाची भेट घेतली. हे असामान्य बुद्धिचातुर्य होतं. सय्यद बंडाला दूर उभा केलं, आपल्या पण जीवा महलला दूर उभा केलं आणि भेटीच्या प्रसंगी स्वसंरक्षणाची घेतलेली काळजी आणि दगाफटका झाला तर तसंच उत्तर देण्याची केलेली तयारी, हातात असणारी
आणि कमरेला असणारा छोटा बिछवा आणि अंगात असणारं चिलखत हे त्याचं प्रतीक होतं, की म्हणजे दगाफटका होऊ शकतो आणि झाला तर आपल्याला त्याचा प्रतिहल्ला करता आला पाहिजे. आणि ती तयारी घेतली म्हणूनच 10 नोव्हेंबर 1659 ला हिंदवी स्वराज्याचा अध्याय प्रतापगडाच्या पायथ्याला लिहिला गेला. म्हणजेच अफजल खानासारख्या बलाढ्य उमरावाला गारद करून संपूर्ण आदिलशाहीलाच नव्हे तर भारतातल्या सर्व सत्ताधीशांना शिवाजी महाराजांनी एक गंभीर असा संदेश दिला की हे स्वराज्य निर्मितीचं कार्य आहे. आदिलशाही पुरती हादरून गेली, आदिलशाही पुरती हातबल झाली की आपल्या दरबारातला हा सगळ्यात मोठा उमराव अशा पद्धतीनं शिवाजी महाराजांनी गारद केल्याचं पाहून आदिलशाही ही थक्क झालेली आपल्याला पाहायला मिळते. आदिलशाहीनं मोगलांकडे मदतीची मागणी केली आणि त्यामुळे मोगल बादशाह औरंगजेबानं स्वतःचा मामा शाहिस्ते खान याला 1 लाखापेक्षा जास्त सैन्य घेऊन महाराष्ट्रात पाठवून दिलं. 77,000 घोडदळ, 23,000 पायदळ, 4,500 उंट, 500 हत्ती इतका प्रचंड लवाजमा घेऊन शाहिस्ते खान महाराष्ट्रात आला आणि ज्या घरात शिवाजी महाराजांचं बालपण गेलं त्या लाल महालातच त्यांनी मुक्काम ठोकला. शत्रू जर आपल्या घरात राहायला आला तर हृदयाला होणाऱ्या वेदना प्रचंड विदारक अशा असतात की ज्या वेदना त्या काळात शिवाजी महाराजांना झाल्या. शाहिस्ते खान इथंच थांबला नाही तर संपूर्ण सैन्याच्या तुकड्या करून त्यानं महाराष्ट्रभर पाठवायला सुरुवात केली. शेतीतली पिकं लुटली जायची, खजिना लुटला जायचा, धान्याची कोठारा लुटली जायची. अख्खा महाराष्ट्र शाहिस्ते खानानं 3 ते 3.5 वर्ष बेचिराग करून टाकला. खजिन्यात येणारा पैसा थांबला, हिंदवी स्वराज्याची एकंदरीत असणारी तिजोरी रिकामी व्हायला लागली. असं असणारं हे भयानक संकट कसं परतवून लावायचं हे मोठा प्रश्न शिवाजी महाराजांच्या समोर निर्माण झाला आणि त्यातून त्यांनी मग एक अभिनव गनिमी कावा युद्धतंत्राच्या पद्धतीचा की आपण रात्रीचा छापा टाकायचा याचं नियोजन त्यांनी केलं. शिवाजी महाराजांकडे सगळ्यात चांगलं काय होतं तर ते त्यांचं गुप्तहेर खातं होतं. आपण परीक्षेला पेपर 4 दिवस तयारी करून देतो, पण शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यातली कुठलीही मोहीम 6 महिने ते 1 वर्ष अगोदर तयारी केल्याशिवाय पूर्ण केली नाही. त्यांच्या अपयश का आलं नाही, पराभव का स्वीकारावा लागला नाही त्याचं ते मुख्य कारण होतं. गुप्तहेरामार्फत अत्यंत बारीक माहिती ते काढायचे. विजयाची खात्री झाल्याशिवाय पुढचं कार्य हाती घेतलं जात नव्हतं आणि म्हणून पराभव माहित नव्हता. म्हणून छत्रपतींना पराभव दिसला नाही किंवा पराभव त्यांना आढळून आला नाही आणि म्हणून शाहिस्ते खान याला कसा हाकलून लावायचा याच्यासाठी रात्रीचा छापा आपण टाकायचा. 1 लाख सैन्य होतं. बंगाल, बिहार, ओडिसा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वेगवेगळ्या प्रांतातलं सैन्य होतं. कुणी कुणाला ओळखत नव्हतं. किंबहुना शिवाजी महाराजालाही शाहिस्ते खानाच्या 1 लाख सैन्यानं पाहिलेलं नव्हतं आणि म्हणून जशवंत सिंगाशी राजकारण करून ठराविक 400 माणसं घेऊन रमजानचा महिना की ज्या महिन्यात सैन्य मुस्लिम बांधवाचा दिवसभर उपवास असतो, सकाळी अन्न दिवस उगवण्यापूर्वी ग्रहण केलेलं असतं, संध्याकाळी अन्न एकत्रित असणारं दिवस मावळल्यानंतर ग्रहण केलेलं असतं आणि त्यामुळं अशा व्यवस्थेत सैन्य रात्री गाढ झोपलेलं असतं. यामुळे याचाच फायदा घेऊन रमजानच्या महिन्याचा एकंदरीत निवड करून 5 एप्रिल 1663 ला बाबाजी मुदगल आणि चिमाजी मुदगल या 2 सहकार्याच्या मदतीनं त्यांनी एकंदरीत असणारा शाहिस्ते खानावरती रात्रीचा छापा टाकला आणि शाहिस्ते खानाची बोटं तोडली आणि एकंदरीत जो मोगल बादशाह ज्याची संपूर्ण देशभर प्रचिती होती त्याच्या स्वतःच्या मामाची बोटं तोडून बादशाहीला देखील धक्का दिला. औरंगजेबाला आणि शाहिस्ते खानाला पळता भुई थोडी करून शकली. शाहिस्ते खान महाराष्ट्र सोडून बंगालला निघून गेला. म्हणजे हे असामान्य बुद्धिचातुर्याचं 1 लाख सैन्यानिशी आपण लढाई करू शकत नाही, पण शत्रूला तर महाराष्ट्राच्या बाहेर घालवणं गरजेचं आहे आणि म्हणून ही योजना, ही युक्ती, आपण नेहमी म्हणतो की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि ही युक्ती त्यांनी या प्रसंगात वापरलेली आपल्याला पाहायला मिळते किंवा या प्रसंगात ही युक्ती वापरलेली आपल्याला दिसून येते. पुढचा प्रसंग जर आपण पाहिला तर सुरत लूट. 3 वर्ष शाहिस्ते खान राहिला, शेती ओसाळ झाली, पिकं नष्ट झाली, 77,000 घोडदळ महाराष्ट्रभर धुमाकूळ घालत होतं आणि म्हणून धान्याची कोठारा नष्ट झाली, राज्याचा महसूल बंद झाला, जनतेवर कर आकारणं शक्य नव्हतं. जनता आधीच त्रासून पिचून गेलेली होती आणि मग खजिनात तर पैसा नाही, राज्य तर निर्माण करायचं आहे, लष्कराचा तर पगार द्यायचा आहे, हे सगळं कसं करायचं, या गोष्टी कशा करायच्या आणि त्याच्यातून मग पुढची युक्ती की सुरत स्वारी. सुरत ही भारतातली त्या काळातली आर्थिक राजधानी होती. आज आपण मुंबईला भारताची आर्थिक राजधानी म्हणतो, सुरत ही भारताची आर्थिक राजधानी होती. इनायत खान, भरज बोरा, हाजी साहेब बेग यासारखी श्रीमंत व्यापारी भारतातले श्रीमंत व्यापारी होते की ज्यांचे 1-1 एकराचे वाडे होते.
माणिक, सोने, पाचू, चांदी, पैसे ठेवण्यासाठी त्या वाड्यांनी वेगवेगळ्या खोल्या होत्या. अशा असणारं श्रीमंत शहर की आपण बदला घ्यायचाय. शाहिस्ते खानानं आपल्या प्रतिष्ठेला धक्का दिलाय लाल महालात राहून, तसाच धक्का बादशहाला सुद्धा आपण द्यायचा, शाहिस्ते खानाला सुद्धा द्यायचा. ही योजना आखून त्यांनी सुरत स्वारीचा निर्णय घेतला आणि अत्यंत गुप्त पद्धतीनं रात्रीच्या वेळी प्रवास करत करत सुरतेपासून 28 मैलावर जाऊन गणादेवी या ठिकाणी रात्रीच्या वेळी ते थांबले. आणि एकंदरीत इनायत खानानं नकार देताच त्यांनी सुरतवर स्वारी केली. एका झाडाखाली शिवाजी महाराज उभा होते. झाडाखाली उभा राहून 4 दिवस सुरत स्वारीचं नियोजन करत होते. संपूर्ण बदला घेणं आणि पैसा मिळवणं. युद्धात लूट ही भाग असायची. म्हणजे भारतावर गझनीच्या मोहम्मदानं 17 स्वाऱ्या केल्या. सोमनाथ असेल, वेगवेगळी जी बद्रीनाथ असेल, काशी विश्वेश्वराचं मंदिर असेल, ही मंदिरं म्हणजे हिंदूंची धर्मावरती प्रचंड श्रद्धा होती आणि म्हणून संपत्ती मंदिराच्या तळघरांनी ठेवली जायची. आणि म्हणून गझनी भारतातल्या हिंदू मंदिरावरती हल्ले करत होता. त्याचा देवधर्माशी काहीही संबंध नव्हता असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि म्हणून लूट हा इतिहासातला एक भाग, युद्धाचाच एक भाग होता. राज्यासाठी संपत्ती मिळवणं आणि मिळवलेल्या संपत्तीतून राज्य निर्माण करणं हा एक इतिहासाचाच भाग होता. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी सुरत स्वारीचा निर्णय घेतला आणि सुरतेवरती स्वारी करून 6 जानेवारी 1664 ते 9 जानेवारी 1664 प्रचंड लूट केली. अगोदरच गुप्तहेरामार्फत रस्ते शोधलेले होते. अगोदरच पश्चिम किनारपट्टीहून 2 जहाजं सुरत बंदरात नेऊन ठेवलेली होती. लुटलेला सगळा पैसा, लुटलेली सगळी संपत्ती त्या 2 जहाजात आणून भरली आणि ती हिंदवी स्वराज्याखाली परत आणलेली आपल्याला पाहायला मिळते. सुरतमध्ये जाळपोळ करून शाहिस्ते खानानं महाराष्ट्राची जी नासधूस केली होती त्याचा पण बदला घेतला. आणलेला पैसा हा सत्कारणी लावला. म्हणजे हा प्रचंड पैसा प्राप्त झाला. त्यातून हिंदवी स्वराज्याची भावी राजधानी म्हणून रायगडाच्या उभारणीला सुरुवात केली. 300 पेक्षा अधिक खोल्या आबाजी सोनदेव याच्या नेतृत्वाखाली बांधल्या. स्वतंत्र बाजारपेठ बांधली. पश्चिम किनारपट्टीवर जलदुर्ग बांधण्याचा निर्णय घेतला. 1664 ते 1668 या काळात मालवण जवळ सिंधुदुर्ग हा सागरी किल्ला बांधून घेतला. अशा पद्धतीनं आणलेला पैसा हा हिंदवी स्वराज्याच्या एकंदरीत सत्कारमी लावलेला आपल्याला पाहायला मिळतो किंवा दिसून येतो. आणि म्हणून उत्तरेतली दिल्लीची सत्ता हादरून गेली. हिंदवी स्वराज्याला जर आपण वेळीच रोखलं नाही तर हे स्वराज्य पुढे आपल्यासाठी मोठं संकट बनेल याची जाणीव औरंगजेबाला झाली. आणि म्हणून औरंगजेबानं आपल्या दरबारातला सगळ्यात चाणाक्ष, सगळ्यात चतुर असणारा मिर्झाराजे जयसिंगला शिवाजी महाराजांवरती पाठवण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा 2 बुद्धिवंतांची इतिहासात गाठ पडली. अफजल खान हरला, शाहिस्ते खान हरला. ते बुद्धी चातुर्यात आणि युद्धनीतीत कमी पडले म्हणून हारले. जयसिंग हा तोडीस तोड होता आणि याची जाण शिवाजी महाराजांना सुद्धा होती. 100हून अधिक लढाया केलेला जयसिंग मोगलासाठी अपयश हे जयसिंगाला माहित नव्हतं. त्याचं कारण जयसिंग हा सुद्धा युद्धनीतीत आणि रणनीतीत शिवाजी महाराजांसारखाच तरबेज होता. दक्षिणेत आल्याबरोबर त्यांनी शिवाजी महाराजांचे शत्रू शोधायला सुरुवात केली. पहिला मुद्दा आपण म्हणतो शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. आणि म्हणून पहिल्यांदा त्यांनी आदिलशाहीशी तडजोड केली आणि आदिलशाही शिवाजी महाराजांना कुठल्याही परिस्थितीत मदत करणार नाही याची खबरदारी घेतली. मोर्यांचे वंशज होते त्यांना आपल्याकडे बोलवून घेतलं आणि अशा पद्धतीनं शिवाजी महाराजांना चहूबाजूनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न जयसिंगानं सुरू केला. म्हणजे जयसिंग हा सुद्धा युद्धनीतीमध्ये तरबेज होता. जयसिंग हा युद्धनीतीमध्ये चाणाक्ष होता. आणि अशा या जयसिंगानं एकंदरीत सासवडला येऊन मुक्काम ठोकला आणि आपला दुसरा जो सहकारी आहे दिलेर खान त्याला पुरंदरला वेढा द्यायला लावला. मुरारबाजी देशपांडे हा पुरंदरचा किल्लेदार होता. अनेक दिवस मुरारबाजीने पुरंदरचा किल्ला लढवला पण मोठ्या प्रमाणावर प्राणहानी व्हायला लागली. किल्ल्यावर ठेवलेला अन्नधान्याचा साठा संपत आला. जयसिंग किंवा दिलेर खान कुठल्याही परिस्थितीत वेढा उठवणार नाहीत याची जाणीव शिवाजी महाराजांना झाली. आणि म्हणून त्यांना कळलं की आपण जर थांबलो तर माणसं एकतर उपासमारीनं मरतील किंवा युद्धात मोठ्या प्रमाणावरती प्राणहानी होईल. आणि म्हणून हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीच्या कार्यात ज्याला मोठं काम करायचं असतं त्यांना गंभीर स्वरूपाचं संकट आलं की 2 पावलं पाठीमागं हटायचं असतं. हा संदेश त्यांच्या कार्यातून आपल्याला मिळतो की जयसिंगासमोर आता आपण 2 पावलं मागं हटायचं. काय मिळेल ते वाचवायचा प्रयत्न करायचं. जयसिंग काय देईल हे माहित नाही. जयसिंग सर्वस्व हिरावून घ्यायला आलेला आहे
आणि म्हणून हा जयसिंग आता हिंदवी स्वराज्याचा बिमोड केल्याशिवाय माघारी जाणार नाही आणि म्हणून मध्यस्थांच्या मार्फत तहाची तयारी केली आणि पुरंदरच्या पायथ्याला एकंदरीत असणाऱ्या या तहाच्या वाटाघाटी सुरू झाल्या. एक एक माणूस तानाजी मालुसरेसारखी एक एक माणसं आहुती देऊन बलिदान देऊन किल्ले मिळवलेले होते. हे 35 किल्ले होते. स्वराज्याचा संपूर्ण महसूल 5 लक्ष होता आणि जयसिंगाला हे सगळंच हवं होतं. जयसिंग सर्वस्वच घ्यायला टिपलेला होता. मध्यरात्रीपर्यंत वाटाघाटी सुरू होत्या. एका किल्ल्यावरती महाराज अडून बसत होते. आपण राजकारणात पाहतो लोकसभेच्या आणि विधानसभेच्या तिकीट वाटपात जसे पक्ष अडून बसतात तसे जयसिंग आणि शिवाजी महाराजांच्या या वाटाघाटी रात्रभर सुरू होत्या. एक एक किल्ला कसा वाचवता येईल याच्यासाठी शिवाजी महाराजांची धडपड होती आणि म्हणून शेवटी 23 किल्ले मोगलांना देण्याचं ठरलं. फक्त 12 किल्ले आपल्याकडे ठरवले. या 23 किल्ल्याच्या सभोवतालचा 4 लक्ष होण्याचा प्रदेश त्यांनी मोगलांना दिला आणि फक्त 1 लक्ष होण्याचा प्रदेश आपल्याकडे ठेवला आणि हे वाचवण्याचा प्रयत्न केला. हे जरी अपयश असलं ते त्यांनी भावी यशाची मोठी पायरी होती. जयसिंगाशी पुढे आपण जर युद्ध करत बसलो तर सर्व संपून जाईल. हा एक अत्यंत संकटाचा क्षण होता आणि म्हणून जयसिंगाशी शिवाजी महाराजांनी वाटाघाटी करण्याचा निर्णय घेतला. पुढच्या टप्प्यात जयसिंगाने असा आट घातली. जयसिंग हा सुद्धा कुशल राजनीती होता. हा तह मी करतोय पण तुम्हाला हा तहाला मान्यता घेण्यासाठी मोगल बादशाहची भेट घ्यावी लागेल. आपण म्हणतो मेक मारणं. ही मेक मारून ठेवली जयसिंगानं पुरंदरच्या तहातच की तुम्हाला औरंगजेबाची भेट दिल्लीला किंवा आग्र्याला येऊन घ्यावंच लागेल. त्याच्यासाठी गाझीबेग नावाचा आपला सहकारी त्यांनी मदतीला दिला. दक्षिणच्या खजिन्यातून शिवाजी महाराजांना प्रवास खर्च म्हणून 1 लाख रुपये दिले आणि आग्र्याला यायला भाग पाडलं. बादशाहच्या 50 वाढदिवसाच्या निमित्तानं मे 1666 ला शिवाजी महाराज आपल्या ठराविक असणाऱ्या एकंदरीत असणाऱ्या सहकार्यांच्या जोडीनं सहकाऱ्यांच्या सोबत ते आग्र्याला गेले. आग्रा हा शेकडो किलोमीटर दूर होता. औरंगजेबाच्या दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांनी अनेक अक्षम्य गुन्हे केलेले होते आणि अशा शत्रूच्या सुद्धा केवळ जयसिंगाच्या शब्दावर विश्वास ठेवून जाणं हे धोकादायक होतं. तरी सुद्धा महाराजांनी जाण्याचा निर्णय घेतला आणि तिथं जाऊन औरंगजेबाची भेट घेऊन एकंदरीत त्या तहाला मान्यता घेण्याचे एकंदरीत त्यांनी निर्णय घेतला आणि म्हणून 1666 ला एकंदरीत ते आग्र्याला गेले. आग्र्याच्या दरबारात घडलेलं थरार नाट्य माहिती आहे. जयसिंगानं पुरंदरच्या तहात एक आट अशी घातली होती की शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचं वर्चस्व मान्य करावं पण ते शिवाजी महाराजांनी मान्य केलं नाही. आपण मोगलांची मनसबदारी घेणार नाही असा स्पष्ट इशारा जयसिंगाला दिला. पण ही मनसबदारी एकंदरीत असणाऱ्या संभाजी महाराजांकडे दिली आणि ती 5,000ची मनसबदारी होती. मोगलांच्या दरबारात 20,000, 12,000, 5,000 अशा मनसबदाराच्या रांगा असायच्या. त्यांना वेगवेगळे पोशाख दिले जायचे. त्या पद्धतीच्या मानाच्या पालख्या असायच्या आणि म्हणून आग्र्याच्या दरबारात एकंदरीत शिवाजी महाराज ज्यावेळेस गेले त्यावेळेस त्यांना 3ऱ्या रांगेत उभं केलं. हा घडलेला सगळा प्रकार काय घडतोय हे महाराजांच्याही लवकर लक्षात आलं नाही. पण मनसबदारांची 5,000ची मनसबदारी मोगलांनी दिलेली आहे आणि म्हणून 3ऱ्या रांगेत उभं केलं गेलं आणि तिथं महाराजांचा मोठा अपमान झाला आणि म्हणून महाराजांनी एकंदरीत बादशाहच्या विरोधात भूमिका घेतली. त्यांनी त्याची वस्त्र त्यांचा मान सन्मान स्वीकारायला नकार दिला आणि म्हणून एकंदरीत आग्र्यात शिवाजी महाराजांना अटक करून कैदेत टाकला आणि फुलतखानासारख्या पहारेकराचा पहारा तिथं दिला. हे जीवघेणे संकट होतं. शत्रूच्या ताब्यातून सुटणं शक्य नव्हतं. शिवाजी महाराजांना रणदुल्ला खानाच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान मोहिमेवरती पाठवायचं आणि तिकडच त्यांचं म्हणजे आपण एन्काउंटर म्हणतो इंग्लिशमध्ये शब्द आहे की एकंदरीत तशा पद्धतीनं एखादी घटना घडवून आणणं हा सुद्धा डाव औरंगजेब खेळू शकतो अशा प्रकारची भीती होती. पण औरंगजेबानं मिर्झा राजे जयसिंगाला वचन दिलं होतं. भारताच्या इतिहासात राजपूत लोक वचनासाठी खूप जागतात. औरंगजेबाची हिंमत ही नव्हती की मिर्झा राजे जयसिंगाला दिलेलं वचन आपण मोडावं तोडावं आणि म्हणून नाइलाजानं औरंगजेब शिवाजी महाराजांशी घातपात करू शकला नाही आणि म्हणून त्याला एकंदरीत असणाऱ्या त्या तुरुंगामध्ये शिवाजी महाराजांना ठेवावं लागलं. पण शेवटी तिथूनही सुटण्यासाठी बुद्धिचातुर्य वापरलं. आजारी पडल्याची सोंग केलं आणि एकंदरीत असणारी मिठाई आग्र्याला पाठवायला सुरुवात केली आणि एके दिवशी अशीच सुवर्ण संधी ज्यावेळेस पहारेकरांनी पेटारे उघडून बघायचे बंद केले त्या दिवशी मदारी मेहतर आणि हिराजी फर्जंद या 2 सेवकांना आपल्या क्वाटवरती झोपवलं आणि महाराज आणि संभाजी महाराज पेटाऱ्यात बसून पसार झाले. निराजी रावजी आग्र्यापासून 5-6 मैल अंतरावर घोडे घेऊन तयार होता. त्या घोड्यावरती बसून आपण सुटलो की पहिल्यांदा घराकडे पळतो. शिवाजी महाराजांनी दक्षिणेकडे न येता उत्तरेकडे जाण्याचा निर्णय घेतला. उत्तरेला ते मथुरेत गेले
आणि मथुरेत जाऊन मोरोपंत पिंगळ्यांच्या मेहुण्यांच्या घरी बाल संभाजीचं वय फक्त 8 वर्षाचं होतं, त्यांना त्या मेहुण्यांच्या घरी ठेवलं आणि रात्री अपरात्रीचा प्रवास मोगल्यांच्या चौक्या हुडकत महाराष्ट्रात येऊन दाखल झाले. आपण आईला कधीही खोटं बोलतो, आपल्याला आईला खोटं बोलण्याची सवय असते. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला हा प्रसंग आहे. ते जिजाबाईंना खोटं बोलले संभाजी राजांचा प्राण वाचवण्यासाठी. म्हणजे बाल संभाजी कुठं आहे असे विचारल्यानंतर ते निरुत्तर झाले, काही सांगितलं नाही. का सांगितलं नाही? जर संभाजी मथुरेत ठेवलं हे कळलं, ही बातमी जर फुटली तर मोगल फौजा त्यांना अटक करतील आणि त्यांचा घातपात होईल, ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. म्हणून संभाजी महाराजांच्या विषयी जिजामातेला सुद्धा शिवबांनी सांगितलं नाही. ही एकंदरीत असणारी बुद्धिचातुर्याचीच गोष्ट आहे, बुद्धिचातुर्याचीच एकंदरीत घटना आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं आग्र्याच्या भेटेमध्ये सुद्धा असा हा थरारक प्रसंग घडलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग शेवटी आपण पाहतो की ज्याच्या अपेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला होती, हे स्वराज्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरताना, हे स्वराज्याचं स्वप्न प्रत्यक्ष कृतीत उतरताना त्या जनतेला पाहायचं होतं. आणि म्हणून त्याच्यासाठी महत्वाचा होता तो राज्याभिषेक. 6 जून 1674 रायगडावरती राज्याभिषेक झाला. रायगड किंवा रायरीचा किल्ला हा अगोदरपासूनच मनामध्ये ठरवला होता. एक प्रचंड असणारा गड, दुर्गम असणारी वाट आणि तिथं मिळणारी सुरक्षा, याच्यामुळे रायगडाची राजधानी म्हणून निवड केलेली होती. आणि या रायगडावरती दागाभट्टाच्या नेतृत्वाखाली आपल्या अष्टप्रधान मंडळ, बाल संभाजी, सोयराबाई, राजमाता जिजाबाई या सगळ्यांना बरोबर घेऊन एकंदरीत त्यांनी 6 जून 1674 हिंदवी स्वराज्यासाठी राजा असल्याचा राज्याभिषेक करून घेतला. सगळ्यांचा विरोध त्यांनी मोडून काढला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला किंवा त्या भारतातल्या जनतेला आता आपला सोकियांचा राजा मिळालाय हा संदेश दिला. शत्रूंना सुद्धा हिंदूंना राजा मिळाला हा संदेश दिला. आणि इथून पुढं कुणाही सामान्य माणसावरती अन्याय करणार नाही किंवा सामान्य माणसाचा अन्याय हा खपवून घेतला जाणार नाही, अशा प्रकारचा संदेश त्याने महाराष्ट्रातल्या जनतेला दिला. आणि म्हणूनच हे महत्वाचे एकंदरीत टप्पा आपल्याला वाटतो. शिवाजी महाराजांचा माझा विषय आहे की जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांना रयतेचा राजा म्हटलं का म्हटलं? जाणता राजा का म्हटलं? जाणता कुणाला म्हणतो आपण? की ज्याला सामान्य माणसाची दुःख कळतात, ज्याला सामान्य माणसाचं काय कमतरता आहे, त्याला काय दिलं पाहिजे हे ज्या राज्यकर्त्याला कळतं तो रयतेचा राजा असतो. इतिहासामध्ये एक आदर्श प्रशासक, अफजल खान मारला, शाहिस्ते खानाची बोटं तोडली, हे फार महत्वाचं नाही. राजा म्हणून जनतेसाठी काय केलं हे त्याच्यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून राजा म्हणून, छत्रपती म्हणून शिवाजी महाराजांनी जे काम केलं, एक आदर्श राजा, माझं राज्य हे फक्त सामान्य माणसासाठी आहे आणि त्या सामान्य माणसाला कुठलीही ठेस लागता कामा नये याच्यासाठी शिवाजी महाराजांनी एकंदरीत काम केलं. गुंड, दरोडेखोर, पुंड, वतनदार या सगळ्यांच्या मध्ये जनता पिळून निघालेली होती, स्वत्व हरपून बसलेली होती. या जनतेला आधाराची गरज होती आणि ती एक प्रशासक, एक आदर्श प्रशासक म्हणून शिवाजी महाराजांनी ते केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. राष्ट्रीय लष्कराची निर्मिती केली, लहानपणापासून बाल सवंगडी माणसं गोळा केली, त्यांच्यात स्वातंत्र्याची भावना निर्माण केली. हे राज्य स्वधर्मासाठी आहे, हे राज्य स्वसंरक्षणासाठी आहे, याची जाणीव त्यांनी सामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण करून दिली. आणि म्हणून जिथं शिवाजी महाराजांच्या घामाचा थेंब पडला तिथं या मावळ्याने आपल्या रक्ताचा सडा शिंपला. आपलं बलिदान द्यायला, आपलं प्राण द्यायला कुणीही मागं पाहत नव्हतं. तानाजी मालुसरे स्वतःच्या मुलाचा लग्नाचा मंडप रायबाचा सजलेला असताना कोंढाण्यावरती चालून गेला आणि स्वतःचं बलिदान दिलं. बाजूप्रभू देशपांडेनं गोडखिंडीमध्ये सिद्धी जोहरला अडवून शिवाजी महाराजांचे प्राण वाचवून स्वतःचं बलिदान दिलं. मदारी मेहतर असेल, येसाजी कंक असेल, हत्तीशी झुंज देऊन येसाजी कंकानं आपलं बलिदान दिलं. ही सगळी उदाहरणं जर आपण पाहिली, ही सगळी माणसं, ही कुठून आली प्रेरणा? एखाद्या राज्यासाठी आपण आपला हसत हसत प्राण देणं, इतकी उच्च भावना निर्माण करण्याचं जे काम आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आणि म्हणूनच असा राजा इतिहासामध्ये शोधून सापडत नाही. सैन्य पुष्कळ असतं, ते सैन्य पगार घेऊन काम करत असतं. पगार तर आम्ही घेतोयच, पण त्या पगारापेक्षाही आमचं काम आहे ते स्वराज्य निर्मिती, आमचं काम आहे ते स्वराज्य रक्षण करणं. आणि ते काम शिवाजी महाराजांनी केलं. हे लष्कर कसं होतं? पावसाळ्यात 4 महिने शेती करायची आणि 8 महिने हिवाळा आणि उन्हाळा सैन्यात नोकरी करायची.
जगाच्या इतिहासात असं लष्कर सुद्धा कुठं सापडणार नाही. म्हणजे ही लष्कर एकंदरीत त्यांनी निर्माण केलं आणि अशा लष्कराच्या माध्यमातून त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आपल्याला पाहायला मिळतं. राज्य नुसतं निर्माण करायचं नाही तर ते राज्य जनतेच्या अभिमुख असलं पाहिजे, ते राज्य लोककल्याणकारी असलं पाहिजे, याच्यासाठी त्यांनी मोठा प्रयत्न केला आणि त्याच्यासाठीच उत्कृष्ट पद्धतीची प्रशासन व्यवस्था निर्माण केली. स्वतः छत्रपती सर्वोच्च स्थानी होते, अष्टप्रधान मंडळ त्यांच्या मदतीला होतं, चिटणीस यासारखा अधिकारी त्यांच्या मदतीला होते, 18 कारखाने 12 महल हे अधिकारी मदतीला होते आणि अशा पद्धतीपासून गावापासून परगण्याच्या ठिकाणी देशमुख देशपांडे, गावाच्या ठिकाणी पाटील, सुब्याच्या ठिकाणी सुभेदार अशी एक अधिकाऱ्यांची उतरण निर्माण करून सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत आपलं प्रशासन कसं पोहोचवता येईल याचा एकंदरीत प्रयत्न शिवाजी महाराजांनी आपल्याला केलेला पाहायला मिळतो. आणि म्हणूनच एक वेगळं व्यक्तिमत्व भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपल्याला सांगता येईल. हे प्रशासन निर्माण करत असताना अनेक अडचणी होत्या. वतनदार महाराष्ट्रात सरदार घराणी नव्हती असं नाही, ज्यांच्याकडे हजारोनं सैन्य होतं पण ते दुसऱ्याची चाकरी करण्यात धन्यता मानायची. हे वतनदार स्वतः वतनांच्या शेकडो एकर जमिनी त्यांच्याकडे असायच्या, सामान्य माणसाची शेतकऱ्याची लूट करत असायच्या आणि म्हणून अशा पद्धतीनं कधी कधी राजाला सुद्धा आव्हान द्यायचे. हे वतनदार राजाशी उद्धटपणे वागायचे आणि म्हणून ही वतनदारी पद्धती आपण एकंदरीत वतनी जमिनी कुठल्याही आपल्या राज्यासाठी काम करणाऱ्या सेवकाला द्यायच्या नाहीत, ही शिवाजी महाराजांची भूमिका होती. आणि म्हणून वतन जमीन जर आपण दुसऱ्याला वाटत असेल तर राजाला भूपती कसं म्हणायचं, राजा भूपती कसा होऊ शकतो. आणि म्हणून या जमिनी द्यायच्या नाहीत. स्वराज्यासाठी जी काय लोक कामं करतील त्या कामांचा रोख पगार त्यांना द्यायचा. प्रधानांना पेशव्याला 15,000 होऊन, अमात्याला 12,000 होऊन, इतर 6 प्रधानाला 10,000 होऊन असे पगार ठरवले. वतन बंद केलं आणि वेतन सुरू केलं. ही सगळ्यात क्रांतिकारी घटना होती. जगाच्या इतिहासात असं घडलं नाही की कुणीही रोख पगार मध्ययुगीन काळात दिला नाही. सगळे जहागिरीवरती राज्याची सेवा करत असायचे आणि म्हणून हा सुद्धा एक क्रांतिकारक असा निर्णय आपल्याला म्हटलं पाहिजे. त्यातून वतनदारांना दणका बसला. वतनदारांनी सामान्य माणसांचे हाल करायचे एकंदरीत सोडून दिले. हे प्रशासन आदर्श का बनलं, हा राजा आदर्श प्रशासक का बनला, तर त्याच्या व्यक्तिमत्वात असणारा सगळ्यात चांगला मला आवडलेला गुण होता, त्याला माणसाची पारख खूप चांगली होती. मी कुठल्या माणसाला काय काम सांगितलं पाहिजे हे त्यांना चांगलं माहित होतं आणि म्हणूनच शिवाजी महाराजांचं प्रशासन हे इतर सत्ताधीशापेक्षा कार्यक्षम होतं. स्वतः सैनिकाशी, स्वतः अधिकाऱ्यांशी बोलून ते त्याची गुणवत्ता, त्याचा प्रामाणिकपणा, त्याची निष्ठा हे सगळं तपासून पाहायचे आणि मग त्याला हिंदवी स्वराज्याच्या सेवेत घेतलं जायचं. आणि मग तो काय काम करू शकतो, कुठलं कौशल्य आहे, त्याला मुलकी प्रशासनात नेमायचं, त्याला किल्ला प्रशासनात नेमायचं, पायदळात नेमायचं का आरमारात नेमायचा, हा निर्णय ते घेत असायचे. म्हणजेच ही माणसांची पारख करण्याची कला भारताच्या इतिहासात शिवाजी महाराज इतकी कुणालाही जमलेली नाही किंवा ती जमणार नाही. आणि म्हणून तो राजा एक आदर्श प्रशासन निर्माण करू शकला. आपल्या अधिकाऱ्यांना शिस्त होती. कुठल्याही अधिकाऱ्यानं कसलाही त्रास सामान्य माणसाला द्यायचा नाही असा त्यांचा एकंदरीत दंडक होता. 5 सप्टेंबर 1676 ला प्रभावळीच्या रामजीला लिहिलेल्या पत्रात शिवाजी महाराज म्हणतात की भाजीच्या देठालाही शेतकऱ्याच्या धक्का लागता कामा नये एवढी काळजी वतनदारांनी आणि सुभेदारांनी आणि सेवकांनी घेतली पाहिजे. अशा प्रकारचा दंडक त्याने आपल्या एकंदरीत अधिकाऱ्यांना घालून दिलेला होता. अष्टप्रधान मंडळातले अष्टप्रधान असले तरी पंडितराव आणि न्यायाधीश सोडला तर बाकीच्या 6 प्रधानांना छत्रपती सांगेल तेव्हा युद्धासाठी जावं लागायचं. ही परिस्थिती जगाच्या इतिहासात कुठेही नव्हती. हा वेगळं पण होतं, लष्करातलं वेगळं पण होतं, ते प्रशासनातलं वेगळे पण होतं. कार्यक्षमता, व्यक्तिगत गुणाला संधी, व्यक्तिगत कार्यक्षमतेला संधी, ज्याच्या अंगी गुण आहेत तोच उच्च पदावरती जात होता. म्हणजे ज्यावेळेस 1660 नंतर त्यांनी तुकोजी चोर, मानकोजी दहातोंडे यांना सेनापती नेमलं, हे दोघंही कार्यक्षम आहेत हे वाटल्यानंतर लगेच त्यांनी नेताजी पालकराला सेनापती पद दिलं. नेताजी पालकराचं वागणं उद्धट होतं, त्याला काढून टाकलं आणि पुढे हंबीरराव मोहित्या प्रतापराव गुजरांना सेनापती केलं. प्रतापराव गुजर यांच्याविषयी शिवाजी महाराजांना प्रचंड आहुती होती, पण त्यांच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराज भावनावश झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले, परंतु त्यांनी प्रतापराव गुजराच्या मुलाला त्यांनी एकंदरीत सेनापती पद दिलं नाही. ते पुढील काळात हंबीरराव मोहितेला दिलं.
म्हणजे मला सेनापती नेमायचा आहे, पण तो त्या कार्यक्षमतेचा असला पाहिजे, हा एकंदरीत त्यांचा दंडक होता. नरहरी आनंद, महादेव मतिमंद हे पेशवे नेमले, पण अल्पकाळात त्यांना पेशवे पदावरून दूर केलं, कारण ते आपली कार्यक्षमता सिद्ध करू शकले नाहीत. आणि नंतर मोरोपंत पिंगळेंना पेशवे नेमले, जे हिंदवी स्वराज्य निर्मितीपर्यंत किंवा निर्मितीनंतरही अष्टप्रधान मंडळात ते पेशवे होते. ही व्यक्तिगत गुण, त्या माणसाची व्यक्तिगत कार्यक्षमता खूप महत्वाची होती. आणि म्हणून हे प्रशासन आपल्याला आदर्श प्रशासन बनलेलं आपल्याला पाहायला मिळतं. वेगवेगळ्या धर्म, जात, पंथ याचा कुठलाही विचार न करता सामान्यातल्या सामान्य माणूस जो ज्याच्याकडे कार्यक्षमता आहे, ज्याच्याकडे निष्ठा आणि प्रामाणिकपणा आहे, अशा प्रत्येकाला त्यांनी सैन्यामध्ये घेतलं, त्याच्यावरती विश्वास टाकला आणि एकंदरीत त्याला हिंदवी स्वराज्याच्या कार्यात जुंपलं. गुप्तहेर खातं, बहिर्जी नाईक सारखा माणूस रामोशी समाजातला होता, वेषांतर करण्यात पटाईत होता, त्याच्यावरती गुप्तहेर खात्याची जबाबदारी सोपवलं. महाराजांचा सगळ्यात जास्त विश्वास या गुप्तहेर खात्यावरती होता. राज्यातली आणि शत्रूंच्या बारीक सारीक बातम्या या गुप्तहेरांनी काढल्या पाहिजेत, असा त्यांचा एकंदरीत दंडक होता, किंवा त्या पद्धतीने ते एकंदरीत काम करत असलेले आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून वशिला नाही, हा अमक्याचा हा तमक्याचा अशा प्रकारची कुठलीही भावना नाही, फक्त कार्यक्षमता, निष्ठा आणि प्रामाणिकपणा हाच नोकरीतल्या संधीचा एकमेव निकष होता. आणि त्या निकषावर आधारितच लोकांना एकंदरीत असणारी प्रशासनात संधी दिली जायची. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 27 वर्ष औरंगजेब हे हिंदवी स्वराज्य नष्ट करण्यासाठी झगडत होता, पण त्याला हिंदवी स्वराज्याचा आधारस्तंभच कळला नाही. तो फसला महाराष्ट्राच्या मातीत, या सह्याद्रीच्या डोंगर रांगात, आणि शेवटी पश्चाताप दग्ध होऊन त्याला स्वतःलाच मृत्यूला स्वीकारावं लागलं. ही याचा पाया शिवाजी महाराजांनी घातला होता. प्रशासनात इतकी चांगली माणसं त्यांनी आणली होती की ज्यांना फक्त वैयक्तिक कर्तृत्वावर आणि व्यक्तिगत गुणावरती एकंदरीत त्यांनी प्रशासनामध्ये संधी दिलेली आपल्याला पाहायला मिळते किंवा दिसून येते. आणि म्हणून हे छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वेगळेपण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. वतनदारी बंद केली, वेतन दिलं, त्याच्यानंतर वैयक्तिक गुणाला, निष्ठेला आणि प्रामाणिकपणाला प्राधान्य देऊन सैन्यामध्ये एकंदरीत लष्कराला सामील करून घेतलेला आपल्याला पाहायला मिळतं. किल्ला हा हिंदवी स्वराज्याचा हृदयस्थान होता. शिवाजी महाराजांना प्रिन्स ऑफ फोर्ट असं म्हटलं जातं. या किल्ल्यानेच हिंदवी स्वराज्याची इज्जत वाचवली, स्वराज्याचं रक्षण केलं. ही किल्ले हेच हिंदवी स्वराज्याची संपत्ती होती. आणि या किल्ल्यांच्या बाबतीत शिवाजी महाराजांचा निकष अत्यंत कठोर होता. एक एक किल्ला वरती त्यांचा भर होता. किल्ल्यांच्या सहाय्यानेच आपण शत्रूला पराभूत करू शकतो, याच्यावरती त्यांचा विश्वास होता. आणि म्हणून किल्ला प्रशासन, किल्ल्याचा कारभार अत्यंत उत्तम पद्धतीने त्यांनी चालवलेला आपल्याला पाहायला मिळतो. हवालदार, सबनीस आणि कारखानीस ही 3 माणसं किल्ल्यावरती असायची. हवालदार हा मराठा समाजातला असायचा बहुतांश करून. सबनीस ज्याच्याकडे किल्ल्याच्या चाव्या असायच्या, किल्ल्याच्या दरवाजाच्या चाव्या असायच्या, ज्याच्याकडे एकंदरीत असण्याचे किल्ल्याचे दरवाजा आणि उघडणे आणि बंद करण्याची जबाबदारी असायची. सबनीस हा हजेरी लिहायचा, किल्ल्यावरल्या इतर बाबीची नोंदी करायचा. कारखानीस हा दारुगोळा आणि तोफगोळा सांभाळायचा. आणि ही 3 माणसं एका जातीची नेमली नाही, ही 3 माणसं 3 वेगवेगळ्या जातीची होती. कुठेही फंदपितुरी होणार नाही, कुठेही दगाफटका होणार नाही, याची काळजी त्यांनी प्रशासनामध्ये घेतलेली आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते किंवा दिसून येते. आणि म्हणून हे किल्ले, गड ज्याला आपण डोंगरी किल्ला म्हणतो, हे गड प्रचंड प्रमाणावर होते. प्रतापगड, रायगड अशी उदाहरणं देता येतील. सिंधुदुर्ग सारखा सागरी किल्ला त्यांनी बांधला आणि त्यातून सागर किनारपट्टीवरल्या शत्रूचा धोका ओळखून त्याचा प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण केली. आणि म्हणून अशा किल्ल्यांच्या मदतीने त्याने हे हिंदवी स्वराज्य उभं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रशासन चालवत असताना प्रशासनाच्या अनेक वेगवेगळ्या बाबी असतात. त्याच्यातला म्हणजे राज्यकर्त्यांनी जनता, रयतेचा राजा का झाले, की सामान्य माणसाला ते राज्य आपलं वाटायला लागलं. शेती हा सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय होता. प्रचंड प्रमाणावर शेतसारा वतनदार वसूल करत असायचे. जनतेच्या हाल अपेष्टांना पारावार नव्हता. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर 1678 ते 1680 या काळात हिंदवी स्वराज्याच्या जमिनीची मोजणी करून घेतली, तिची प्रतवारी ठरवली. शिवशाही काठीच्या साह्याने ती जमीन मोजली आणि त्याच्यानंतर त्यांनी जमिनीवरती 2 पंचमांश इतका शेतसारा आकारला. हे शेतसारा आकारत असताना कुठेही शेतकऱ्याला आर्थिक झळ पोचणार नाही याची एकंदरीत ते काळजी घेत असायचे. एखाद्या शेतकऱ्याला शत्रूच्या लष्करापासून जर एखाद्या शेतकऱ्याचं पिकाचं नुकसान झालं
तसा अहवाल जर त्यांना मिळाला तर त्या संबंधित शेतकऱ्याला एकंदरीत असणारी शेतसाऱ्यात सूट दिली जायची. दुष्काळ, महापूर अशा संकटाच्या प्रसंगी शेतकऱ्याला शेतसाऱ्यात सूट दिली जायची. स्वतःच्या लष्कराचं पासून तर शेतीला नुकसान पोहोचणार नाही याची काळजी ते घ्यायचेच, पण शत्रूच्या लष्करापासून सुद्धा आपल्या सामान्य शेतकऱ्याच्या एकंदरीत शेतीला आणि पिकांना कुठली हानी होणार नाही याबाबत देखील शिवाजी महाराज मोठ्या प्रमाणावर काळजी घेत होते. आणि म्हणून सामान्य शेतकऱ्याला एकंदरीत ती राज्यकर्ता किंवा तो राजा आपला वाटायला लागला. आपला वाटणं हे स्वाभाविक होतं. जमीन लागवडीखाली आणणं हे कुठल्याही राज्याचं ध्येय. आजच्या सारख्या जमिनी लागवडीखाली नव्हत्या, मोठ्या प्रमाणावर जमीन पडीक होत्या. जमिनी लागवडीखाली आणल्या तर जनतेला उपजीविकेचं साधन मिळत होतं आणि राज्याचा महसूल वाढत होता, दोघांचाही फायदा होता. आणि म्हणून पाटील असणाऱ्या वतनदारांना नवीन गावं वसवणं, जमिनी लागवडीखाली आणणं या जबाबदाऱ्या दिल्या जायच्या. नवीन जमीन लागवडीखाली आली तर पहिले 5 वर्ष तिच्यावरती शेतसारा घेतला जात नसायचा. पहिली 5 वर्ष तिच्यावरती शेतसारा घेतला जात नसायचा. 6व्या वर्षी 20%, 7व्या वर्षी 40%, 8व्या वर्षी 80%, 9व्या वर्षी 60%, 9व्या वर्षी 80% आणि 10व्या वर्षी 100% शेतसारा एकंदरीत घेतला जात होता. ही इस्तावा पद्धत होती. या पद्धतीने शेतकऱ्याला एकंदरीत असणारी शेतसारा भरण्याची मुभा होती आणि त्याच्या माध्यमातून स्वराज्याची जमीन त्यांनी मोठ्या प्रमाणावर लागवडीखाली आणली. शेतकऱ्याला बियाणं, खतं, शेतीची अवजारं किंवा नवीन शेती कसण्यासाठी जर पैशाची गरज असेल तर राज्य तगाईच्या स्वरूपात एकंदरीत कर्ज हे उपलब्ध करून देत होतं. म्हणजे अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या बाबतीत एकंदरीत काळजी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. लष्कराला शेतीच्या बाबतीत सक्त सूचना होत्या की कुठलाही शेतकऱ्याच्या शेतातून राजाचं सैन्य जाता कामा नये. कुठल्याही शेतकऱ्याच्या शेतीला थोड्या प्रमाणात सुद्धा नुकसान होता कामा नये. आणि म्हणून लष्कराला तशा पद्धतीच्या सक्त सूचना दिलेल्या होत्या. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही धक्का लावायचा नाही अशा सूचना एकंदरीत शेतकऱ्यांना दिलेल्या होत्या. जनावरांसाठी जर चारा लागला, शेतातल्या एखाद्या वस्तूवरती जर तुमचं मन गेलं, तुम्हाला हवीशी वाटली तर अगोदर त्याचे रोख पैसे त्या शेतकऱ्याला द्या आणि मग ती गोष्ट तुम्ही घ्या. अशा प्रकारचा संदेश लष्कराला आणि आपल्या सामान्य सेवकांना शिवाजी महाराजांनी दिलेला होता. रात्रीच्या वेळी मुक्काम कराल, मुक्कामाच्या वेळेस दिवे लावाल, तेल असेल, त्यात देवाबत्तीची वात असेल, ती वात झोपण्यापूर्वी आठवणीनं विझवा. जर तो दिवा पेटत राहिला आणि चाऱ्याच्या गंजीतला एखादा उंदीर येऊन ती पेटती वात गंजीत घेऊन गेला तर एखाद्या शेतकऱ्याचा संपूर्ण चारा जळून खाक होईल, नष्ट होईल. याची काळजी तुम्ही घ्या. म्हणजे लष्कराला एक राजा म्हणून काय काय सूचना द्याव्या आणि ते कितपर्यंत द्याव्या हे आपण याच्यावरून, या उदाहरणावरून आपल्याला हे लक्षात येईल किंवा या उदाहरणावरून आपल्याला ते दिसून येईल. म्हणजेच अशा पद्धतीचा एकंदरीत शेतीबाबत शिवाजी महाराजांचा हा दृष्टिकोन होता. छोटे ओढे, छोटे नाले याला बांधले, पाट काढले आणि त्या पाटाच्या माध्यमातून पाणी शेतीसाठी उपलब्ध करून दिलं. आणि सामान्य माणसाच्या जीवनात एक सुख कसं येईल, त्याचं उत्पन्न कसं येईल याच्यासाठी शिवाजी महाराजांनी एकंदरीत प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतो. लष्कराचं मी आत्ताच बोललो की साधेपणा काय होतं या लष्कराकडं. पाठीवरती एक घोंगडं, एक ढाल, एक तलवार, एक घोडं. दिवसाला 25-25 मैल मजल मारायची, 50-50 मैल मजल मारायची. खायला काय, चटणी, कांदा, भाकरी, अशा प्रकारचं साधं जेवण. उपवासी राहायची तयारी, नाही मिळाला अन्न तर 4 दिवस उपवासी. म्हणजे अशा प्रकारचं सैन्य हे स्वराज्यासाठी निर्माण केलं. मित्रांनो, आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. इतिहासात त्या काळात जर दुसऱ्या राज्यकर्त्यांचं सैन्य आपण पाहिलं, शाहिस्तेखान असेल, अन्य अफजल खान असेल, ही लोक ज्यावेळेस चालून येत होती त्यावेळेस त्यांच्याबरोबर 100 तंबू असायचे. ते तंबू छावून मारले जायचे. नृत्य करणाऱ्या स्त्रिया असायच्या, मद्यपान असायचं. अशा प्रकारे मनसोक्त मनोरंजन करत हे सैन्य जात असायचं. एका बाजूला अशा प्रकारचं असणारं सैन्य आणि दुसऱ्या बाजूला कांदा भाकरी चटणी खाऊन एकंदरीत राहणारं सैन्य. ही जगाच्या इतिहासात एक नोंद घ्यावी अशी घटना आहे. कुठल्याही आपल्या सेवकानं, सैन्यानं आपल्या पत्नीला किंवा स्त्रीला लष्करी मोहिमेत बरोबर घेऊन जायचं नाही असा सुद्धा दंडक होता. म्हणजे ही सामान्य लष्करासाठी जी शिस्त निर्माण केली. आपण म्हणतो जसा राजा तशी प्रजा. मी मगाच सांगितलं सुरत लुटीच्या वेळेस की शिवाजी महाराज सुरत स्वारीच्या वेळेस 4 दिवस गणादेवी या ठिकाणी एका झाडाखाली उभे होते.
झाडाखाली उभा राहून एक राजा सुरत स्वारीचं नियोजन करत होता. याच्यावरून लष्कर शिकलं की राजाच आपला इतका साधेपणानं वागत असेल तर लष्कर सुद्धा त्याच्यापेक्षाही जास्त साधेपणानं वागत असलेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून एकंदरीत हा लष्कराचा साधेपणा हा सुद्धा एकंदरीत मुद्दा आपल्याला सांगता येईल. दुसरा पुढचा मुद्दा आहे की शिवाजी महाराजांचा स्त्रियाविषयक दृष्टिकोन, म्हणजेच स्त्रींची आबरू लुटणं. एखादा सत्ताधीश ज्यावेळेस राज्य निर्माण करतो, म्हणजे मुस्लिम सत्ताधीशांनीच मध्ययुगीन काळात भारतात राज्य निर्माण केले, त्यावेळेस त्याने आपला धर्म प्रसार केला. वेळ प्रसंगी स्त्रियांची इज्जत लुटली. म्हणजे अलीकडेच आपल्याकडे पद्मावत नावाचा एक चित्रपट आलेला आहे. अल्लाउद्दीन खिल्जीच्या बाबतीत आपण ती पाहिलेली स्टोरी आहे की राणी पद्मावतीला पाहून अल्लाउद्दीन खिल्जी स्वत्व हरपतो आणि केवळ तिच्यासाठी तो चित्तोडवर आक्रमण करतो. राजस्थानच्या राजपुतांच्या इतिहासात एक पद्धत होती मित्रांनो, तिला जोहर असं म्हटलं जायचं. आपल्या शिलाचं रक्षण करण्यासाठी, आपल्या इज्जतीचं रक्षण करण्यासाठी राजपूत स्त्रिया गडावरून उडी टाकून स्वतःच्या प्राणाचं बलिदान करत असायच्या किंवा अग्निकुंड पेटवून त्या आगीत उडी घेऊन स्वतःचं बलिदान करायचा. जो सीन आपण पद्मावत मध्ये पाहिलेला आहे, ती प्रथा खरी होती. मुस्लिम राज्यकर्त्यापासून आपल्या इज्जतीचं संरक्षण करण्यासाठी अशा प्रकारचा जोहर केला जायचा. म्हणजे एका बाजूला भारतातले सत्ताधीश असे वागत असताना आपण दुसऱ्या धर्मातल्या स्त्रियांचा आदर करणं ही खूप पलीकडची, बुद्धीला विचार करायला लावणारी खूप मोठी आणि खूप पलीकडची गोष्ट आहे. म्हणजे एखादा मुस्लिम राज्यकर्ता एखाद्या हिंदू स्त्रीवर अन्याय करतोय, अत्याचार करतोय, तिची इज्जत लुटतोय, म्हणून मी एखाद्या मुस्लिम स्त्रीची इज्जत लुटली पाहिजे हे कदापि त्यांना मान्य नव्हतं. आणि म्हणून स्त्रियाविषयक दृष्टिकोन शिवाजी महाराजांचा एकंदरीत अत्यंत उदार असलेला आपल्याला पाहायला मिळतो. राजाच्या पाटलाने एका तरुण शेतकऱ्याच्या एका तरुण मुलीवरती अत्याचार केले. त्या मुलीनं जगणं असहाय्य झालं म्हणून कंटाळून आत्महत्या केली. पाटलाच्या भीतीनं सगळा गाव शांत होता, कुठेही बातमी लागली नाही. पण नंतर ही बातमी शिवाजी महाराजांना कळली. त्यावेळेस राजाच्या पाटलाला एकंदरीत असणाऱ्या पुण्यामध्ये बोलवून घेऊन त्याचे हातपाय तोडण्याची शिक्षा शिवाजी महाराजांनी दिली. आणि वतनदारांना हा संदेश दिला की तुम्ही वतनदार असाल, जागीरदार असाल, पण स्त्रियाविषयी दुसरा तुमचा दृष्टिकोन हा चांगला असला पाहिजे. मध्ययुगीन काळात सामान्य माणसाची स्त्री ही बड्या सरदारांच्या उपभोगांची वस्तू होती. भर दिवसा हे वतनदार, हे जागीरदार कुठल्याही स्त्रीची मनात इच्छा येईल त्या स्त्रीची इज्जत लुटत असायचे. अशा काळात काळाच्या पलीकडे जाऊन आपण कुठल्याही परस्त्रीवरती हात टाकायचा नाही, तिच्या आबरूवरती हात टाकायचा नाही. हा दंडक एकंदरीत शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यामध्ये घालून दिला होता. आणि म्हणूनच हा राजा इतिहासामध्ये सगळ्यापेक्षा वेगळा होता. म्हणूनच हा राजा जगाच्या इतिहासात आणि भारताच्या इतिहासात आपलं वेगळंपण सिद्ध करू शकलेला आपल्याला पाहायला मिळतो. हे सगळं आपण जर पाहिलं, एक प्रचंड चातुर्य होतं. आरमार उभं केलं म्हणजे भारतात इंग्रज आले, ख्रिश्चन आले, पोर्तुगीज आले. शिवाजी महाराजांनी कोकण जिंकला, पश्चिम किनारपट्टी जिंकली. हे लोक छुप्या पद्धतीने शिवाजी महाराजांना विरोध करत असायचे. दक्षिणेकडे एकंदरीत असणारा गोवा होतं की जे गोवा 1510 सालीच पोर्तुगीजांनी जिंकून घेतलं होतं. आणि या पोर्तुगीजांचा कधी ना कधी उपद्रव स्वराज्याला होऊ शकतो हे त्यांनी ओळखलं. आणि म्हणून 1658 सालीच एकंदरीत असणाऱ्या पश्चिम किनारपट्टीवर अरबी समुद्रात त्यांनी एकंदरीत आरमार उभं करण्याचा निर्णय घेतला. आणि म्हणून हे आरमार की भारताच्या इतिहासातलं एका भारतीय सत्ताधीशानं बनवलेलं पहिलं नौदल असं त्याचं वर्णन केलं जातं. म्हणजे याच्या अगोदर भारताला समुद्र किनारा भरपूर आहे, पण कुठल्याही सत्ताधीशाला असं वाटलं नाही की आपण आरमार उभारलं पाहिजे. हे आरमार उभारत असताना काम कुणाला सांगितली? मी मगाही मुद्दा सांगितला की माणसांची पारख. भारतात आणि महाराष्ट्रात एक समाज व्यवस्था आहे, एक जाती व्यवस्था आहे. प्रत्येक जातीचं स्वतःच असं अंगीभूत असं एक कौशल्य आहे, स्किल आहे. आणि ही कुठल्या माणसाकडे काय कला आहे, कुठलं काम तो माणूस सांगितल्यानंतर अत्यंत चांगल्या पद्धतीनं करेल हे शिवाजी महाराजांना कळत होतं. आणि म्हणून आरमार करत असताना मासेमारीशी संबंधित 2 जमाती होत्या, कोळी आणि भंडारी, की ज्यांचा जीवनाचा खेळ रोज पाण्याशी आहे. अशा लोकांना त्याने आरमारात सामील करून घेतले. अरण्यात, घनदाट अरण्यात, दुर्गम गडावरती हिंस्र पशु, कर्कश असणारे आवाज, अशा ठिकाणी आपल्यासारखा सामान्य माणूस एक रात्रभर सुद्धा थांबू शकणार नाही. अशा ठिकाणी रामोशी, बेरड, भिल्ल अशा लोकांना किल्ल्याला बाहेरून गस्त घालण्याची जबाबदारी दिलेली होती. म्हणजेच हा जो माणसाची पारख करण्याची जी कला होती
ती अफलातून स्वरूपाची होती आणि म्हणून किल्ला प्रशासन आरमार या ठिकाणी शिवाजी महाराजांनी या लोकांना सामावून घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणूनच एक आदर्श राजा जो सगळ्या जाती पंथ धर्म जिथं विसरतो माणूस तिथं तो सर्वश्रेष्ठ पदावरती पोहोचलेला असतो. आणि हे विसरले होते शिवाजी महाराज आणि म्हणूनच त्यांनी सगळ्या सामान्य माणसांनी त्यांना पाठिंबा दिला. मुस्लिम सेवक त्यांच्या मदतीला धावून आले. अनेक म्हणजे इतिहासात हिंदूंना मुस्लिम राजावर आक्रमण केलं किंवा मुस्लिम राजाने हिंदू राजावर आक्रमण केलं ही अपवादात्मक घटना आहे. शिवाजी महाराजांच्या पदरी अनेक मुस्लिम सेवक होते. जर शिवाजी महाराज खरे मुस्लिम विरोधक असतील तर ही माणसं मुस्लिम सेवक कशासाठी आले असते? का त्यांनी शिवाजी महाराजांसाठी काम केलं असतं? याच आरमाराचा दौलत खान हा पुढे प्रमुख होता. इब्राहिम खान हा शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख होता. अत्यंत विश्वासू असणाऱ्या अंगरक्षकामध्ये मदारी मेहतर होता जो मुस्लिम होता. कल्पना करू शकत नाही महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या आग्र्यामध्ये स्वतः आपण त्यांच्या कॉटवरती झोपायचा निर्णय घेणं आणि छत्रपतींना बाहेर जायला मदत करणं, पुढे आपला जीव वाचेल का नाही हेच माहित नाही तरी सुद्धा तयार होणं, ती व्यक्ती सुद्धा एक मुस्लिम होती. आणि म्हणून या सगळ्या बाबींचा जर आपण विचार केला तर ही निष्ठा हिंदू मुस्लिम कुठल्या पंथाचा कुठल्या जातीचा महत्वाचा नव्हता. त्या माणसाच्या मनामध्ये या राजाप्रती प्रचंड निष्ठा आणि विश्वास होती. आणि त्यामुळे ही माणसं एकंदरीत असणारी शिवाजी महाराजांसाठी हसत हसत आपला प्राण देत असलेली आपल्याला पाहायला मिळतात. शिवाजी महाराजांच्या धार्मिक धोरणाचा जर आपण विचार केला सगळ्यात महत्वाचं असतं की बऱ्याच वेळा भाषणं ठोकली जातात धर्म विरुद्ध धर्म. राजकारण्यांचा तर तो विषयच होऊन गेलेला असतो. इतिहास हे दुधारी शस्त्र आहे, ते काळजीपूर्वक वापरलं पाहिजे. भारतातलं राजकारण इतिहासाभोवती नेहमी फिरतं. आपण पाहतो सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, नेहरू, अरे सामान्य माणसाचे प्रश्न बाजूलाच सोडले. शेतकरी मरायला लागले तरी या लोक एक नवीन काहीतरी आयटम इतिहासातला शोधून काढतात आणि जनतेला मूर्ख बनवायला सुरू करतात. म्हणून मी म्हटलं की इतिहास हा काळजीपूर्वक वापरला पाहिजे. येणाऱ्या नवीन पिढ्याला इतिहास व्यवस्थितपणे सांगितला पाहिजे जेणेकरून त्याचा भविष्यकाळ जगण्यात गल्लत झाली नाही पाहिजे. त्याला चांगल्या पद्धतीने आपला भविष्यकाळ जगता आला पाहिजे. आणि म्हणून इतिहास हा व्यवस्थितपणे इतिहासाची मांडणी ही एकंदरीत असणाऱ्या विद्यार्थ्यासमोर झाली पाहिजे. शिवाजी महाराजांचं धार्मिक धोरण हे धर्मसहिष्णूच होतं, ते धर्मातीतच होतं. भले शेकडो स्वाऱ्या मुस्लिमांनी हिंदूवरती केल्या, शेकडो मंदिरं पाडली, सण साजरे करायचे बंद केले, जिझियासारखा धार्मिक कर हिंदूवरती लादला, म्हणून त्यांनी कुठल्याही मुस्लिम दर्ग्यावरती हल्ला केला नाही, कुठल्याही मशिदीवरती हल्ला केला नाही, कुठलीही कुराणाची प्रत त्यांनी कधी फाडली नाही. ही एकंदरीत असणारं जे वेगळेपण आहे हे जगाच्या इतिहासात विश्वास ठेवणं शक्य नाही. एका बाजूला सगळं जग वेगळं वागतंय आणि एक राजा वेगळा वागतोय असा इतिहास हा महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासामध्ये आपल्याला घडलेला पाहायला मिळतो किंवा दिसून येतो. एखादी कुराणाची प्रत सापडली तर ती आपल्या मुस्लिम सेवकाच्या हातात निघून दिली जायची. एखादी मुस्लिम स्त्री लुटीमध्ये युद्धामध्ये ताब्यात आली, ती सुंदर असेल चांगली असेल तरी तिला सन्मानानं साडी चोळी देऊन तिच्या घरी परत पाठवलं जायचं. अशी भूमिका घेणारा राजा भारताच्या इतिहासात फक्त छत्रपती शिवाजी महाराज हाच होता. आणि म्हणून हे धार्मिक धोरण आपल्याला शिवाजी महाराजांचं समजून घेणं खूप गरजेचं आहे. सगळ्याच धर्माच्या म्हणजे त्यांनी हिंदूंच्या मठांना, तुकाराम महाराज, रामदास स्वामी, सगळ्यांच्या मठांना, मंदिरांना, ज्ञानेश्वर महाराज जे काय सांगता येतील साधू संत सगळ्यांना जमिनी दिवाबत्तीसाठी इनाम दिल्या. तशाच त्यांनी दर्ग्याला जमिनी इनाम दिल्या, तशाच त्यांनी पीराला जमिनी इनाम दिल्या, तशाच त्यांनी चर्चला सुद्धा जमिनी इनाम दिल्या. हे प्रार्थना सर कुणाचं तरी श्रद्धास्थान आहे. भले धर्म कुठला हे माहीत नाही पण त्याची जपणूक झाली पाहिजे. हा धर्मग्रंथ कुणाची तरी श्रद्धास्थान नाही, त्या धर्मग्रंथावर कुणी वाईटपणाने काही करता कामा नये हा विश्वास प्रत्येक धर्मियांच्या मनामध्ये शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला होता. आणि म्हणून एकंदरीत हे वेगळेपण आपल्याला शिवाजी महाराजांचं सांगता येईल. सगळ्या धर्मातले सगळ्या जातीतले एकंदरीत असणारे संत ते बोलवून घ्यायचे, त्याचा मान सन्मानानं त्याला वागणूक दिली जायची. आणि म्हणून या सगळ्या बाबींचा जर आपण विचार केला तर छत्रपती हे एकंदरीत असणाऱ्या देशातल्या अन्य राज्यकर्त्यापेक्षा एक वेगळं
व्यक्तिमत्व असलेलं आपल्याला पाहायला मिळतं किंवा एक वेगळं व्यक्तिमत्व असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासातलं एक वेगळेपण होतं. जयंत्या पुण्यतिथ्या हा उत्सव म्हणून साजऱ्या करू नका, त्या व्यक्तींची कार्य बघा, त्यांचा वस्तुनिष्ठपणे अभ्यास करा, खरा इतिहास त्या व्यक्तींचा समजून घ्या. भारताच्या इतिहासातले कुठलेही महापुरुष असू द्या, कुठलाही राजा असू द्या, विद्यार्थ्यांनी स्वतः त्याच्या इतिहासाची जाण करून घ्या. चौकात कुठेतरी भाषण ऐकून, चुकीचा इतिहास ऐकून चुकीच्या गोष्टी समाजामध्ये न पसरवणं हे खूप गरजेचं आहे. आणि म्हणून छत्रपती सारख्या महापुरुषांचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर अत्यंत व्यवस्थितपणे जाणं हे गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः त्याची तपासणी करणं गरजेचं आहे की ज्याच्या माध्यमातून या महापुरुष चिरकाल टिकतील, त्यांची आठवण युगानुयुगे ह्या चंद्रसूर्य असेपर्यंत समाजाला राहील. कधी जर आपण त्यांचं खरं कार्य खऱ्यापणानं जोपलं तर. आणि म्हणून या इतिहासांची आठवण आपल्याला चांगल्या पद्धतीनं समाजापर्यंत पोहोचवता आली पाहिजे, समाजापर्यंत ती देता आली पाहिजे. तर अशा प्रकारचा हा राजा भारताच्या इतिहासात झाला. न्यायदानाच्या बाबतीत कधीही छत्रपतींनी न्याय व्यवस्थेत हस्तक्षेप एक राजा म्हणून केला नाही. गावाच्या ठिकाणी पाटील, कुलकर्णी, चौगुला, सुतार, महार हे जातीवाचक शब्द नाही, वतन होतं. वतन हे शब्द आहेत. कुलकर्ण हे वतन होतं, त्याच्याहून कुलकर्णी झालं. पाटील हे एक वतन होतं, त्याच्याहून पाटील हा शब्द आला. चौगुला हे सुद्धा एक वतन होतं, त्याच्याहून चौगुला हा शब्द आला. गावाच्या ठिकाणी महार हे सुद्धा वतन होतं. ते वतन ज्या व्यक्तीकडे दिलेलं असायचं त्याची जबाबदारी असायची गावाची सगळी जमीन मोजायची, जिला आपण शिवशाही काठी म्हणतो. ती शिवशाही काठी त्याच्या ताब्यात असायची. तो इतका निष्णात असायचा की बोटात काठी फिरवत जमीन मोजत असायचा. ते वतन होतं. गोद सभेत सगळ्यात जास्त महत्वाची साक्ष जर कुणाची असेल शेतीच्या वाढण्याच्या संदर्भात तर ती या महाराची होती. कारण तो प्रत्येकाच्या शेतात पाचुंदा घ्यायला जायचा, गप्पा व्हायच्या, प्रत्येकाचा बांध सीमा कुठे आहे त्याला माहिती असायचं, कागदावरल्या नकाशासारखं त्याच्या डोक्यात कोरलेलं असायचं. आणि शेतीच्या भांडणाच्या संबंधात त्याची साक्ष सगळ्यात जास्त महत्वाची असायची. हे गोद सभा एकंदरीत असणारी जे आपण पाहतो की ही गोद सभा जर आपण विचार केली तर ही गोद सभा एकंदरीत असणारी निर्णय देत असायची. आणि गोद सभेतून घेतलेला निर्णय हा छत्रपतीपर्यंत जर गोद सभेने एखादा निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घेतलेला असेल तर त्यात छत्रपती सुद्धा हस्तक्षेप करत नसायचे. हा न्याय व्यवस्थेच्या बाबतीत दंडक होता. किती मोठा वतनदार असला, किती मोठा जहागीरदार असाल तर त्याला सामान्य माणसाला जी शिक्षा होईल तीच त्याला शिक्षा दिली जायची. आणि म्हणून अशा प्रकारची एक व्यवस्था त्यांनी निर्माण केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून शिवजयंतीच्या रूपानं शिवचरित्राची आठवण करणं, त्यातल्या ज्या काय थोड्या 1%, 2% गोष्टी आपल्याला स्वीकारता आल्या, आपल्या बुद्धीवर चढलेला गंज जर झटकता आला तर तो झटकण्याचा प्रयत्न तरुणांनी करावा. एवढ्याच शिवजयंतीच्या निमित्तानं मी अपेक्षा बाळगतो. जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र.